शिमगा उत्सव म्हटलं की कोकणवासियांसाठी महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा मोठमोठ्या शहरांमधून चाकरमानी सुट्टी घेऊन शिमगा या उत्सवासाठी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात। होळी सणानिमित्तानं कोकणातील प्रत्येक गावांमध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। महाड तालुक्यातील आमशेत गावातील श्री काळभैरव देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून शिमगा उत्सवाच्या निमित्तानं कला सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरवर्षीप्रमाणे शिमगा उत्सवाच्या निमित्तानं खूप थाटामाटात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं। सांस्कृतिक कलामंच कार्यक्रम पाहण्यासाठी महिला आणि पुरुष तसंच तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होते। यामध्ये चाकरमान्यांची देखील मोठ्या प्रमाणात भर पडलेली असते। या एकदिवसीय कार्यक्रमासाठी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली असून कार्यक्रमांचा आस्वाद मोठ्या प्रमाणात घेतला जातो। काही हौशी तरुणींना तर या गाण्यांवर नाचण्याचा आनंद देखील घेतला। हिंदी आणि मराठी तसंच इतर भाषेतील गाण्यांचा नजराणा यावेळेस पाहायला मिळाला। कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता शांततेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्यात आला। या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या विभागातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड। वाह वाह वाह, कोणीतरी मला भेटलं बाबा। वरंद गावातून तुमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे। क्या बात है, अतिशय। मी आज काय झोपणारच नाही।